संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ओमला नवीन सायकल आणलेली आहे। त्यामुळे साहेब आणि ओमचे मित्र ओमला सायकल चांगल्या प्रकारे यावी त्यासाठी ते शिकवत आहेत त्याला। ओम साईराम, नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मंगळवार आहे, तर मंगळवारचं 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करणार आहे। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या यायला लागलेल्या आहेत आणि मेन म्हणजे गाजर यायला लागलेले आहेत। हिवाळ्यामध्ये लाल कलरचे जे गाजर असतात ते यायला लागलेले आहेत। गाजरचा हलवा साहेबांना आणि मुलांना खूप आवडतो, तर त्यासाठी आपण आज अगदी सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहोत। गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपण गाजर किती घेतलेले आहे, दूध किती घेतलेलं आहे आणि गाजरच्या हलव्याला पाणी सुटू नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ही सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गाजरचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये साऱ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत म्हणजे आपल्या शरीराला भरपूर सारे व्हिटॅमिन्स मिळतात। आपल्याला जे गाजर भेटलेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये जे लाल कलरचे गाजर येतात त्याच गाजराचा आपण आज हलवा बनवणार आहोत। गाजरापासून भरपूर सारे व्हिटॅमिन्स मिळतात आणि डोळ्यासाठी खूपच उपयुक्त असे गाजर असते, त्यासाठी आपण थंडीच्या दिवसामध्ये गाजराचा हलवा किंवा काही भाज्या बनवून खाल्ल्या पाहिजे गाजराच्या। तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपण येथे 1 किलो गाजर एकदम किसून घेतलेले आहेत अशा पद्धतीने। आणि गाजर किसीत असताना त्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे, कारण की जे छोटे छोटे रूट असतात ते दातामध्ये फसले जातात किंवा जी माती असते ती दाताखाली येते, त्यामुळे वरचे जे साल असतात ते पूर्णपणे आपण काढून घ्यायचे आहेत। हे गाजर साजूक तुपामध्ये फ्राय करून घेऊया आणि इकडे आपण दूधही गरम करून ठेवलेला आहे। त्यांना मसाले भात बी खायचा आहे, तर त्यासाठी मी सर्वात आधी मसाले भात बनवून घेते आणि त्यानंतर मग गाजरचा हलवा बनायला घेते, कारण की मुलांना जर भुका लागल्या तर ते दम खात नाही, तर भूक लागली असं करतात, तर संध्याकाळी भातच खात असतात, त्यामुळे म्हटलं आपण मसाले भातच करून घेऊया। आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि सर्वांचा चहा झालेला आहे। तर किचनवरचे जे भांडे आहेत जे दुपारी घासून घेतलेले ते पूर्णपणे आपण आता जिथले तिथे ठेवून घेऊया। जेव्हा आपल्याला स्वयंपाक बनवायचा असतो त्यावेळेस पूर्ण भांड्याची गर्दी ही किचनवर असताना आपल्याला काम कसं करावे हे समजत नाही, त्यासाठी मग पूर्ण आपण भांडे जिथले तिथे ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला जेव्हा भांडे एखादं लागत असेल आपण जिथले तिथे ठेवलं तर आपल्याला व्यवस्थित लवकरात लवकर ते भांडंही सापडतं आणि जास्त किचनवर गर्दीही दिसत नाही। आणि माझ्या मुलांना मसाले भात खूप आवडतो, त्यासाठी त्यांचं डिमांड होतं की आई तू आता आज मसाले भातच बनव, सगळे व्हेजिटेबल त्यामध्ये टाकत असते। तर पूर्ण व्हेजिटेबल आपण आता कट करून घेऊया आणि त्यानंतर मसाले भात करायला घेऊया। ओम काय करतो तू? कलर कशाला कलर करतो? कोणत्या ड्रॉइंगला कलर करायचं तुझ्या? कोणतं रे? कसली ड्रॉइंग आहे ती? एलिफंट नाही मग ते एलिफंट आहे। हे एलिफंट आहे ना, ते पलीकडे काय आहे? हिप्पोपॉटमसला रेड कलर असतो काय? कलर नाही त्याच्याकडे। कलर नाही? मग शोध देऊ ना मग कलर अगोदर, नंतर दे ना, रॉंग करू राहिलास तू मग। हा ओम टीचर 0 हंडा देईल मग तुला। हा काय बघतो? अरे अभ्यास नाही करायचा तुला का? लवकर खाऊन घे मग अभ्यास करायला। हा ठीक आहे। ओ ऐकू येत नाही मोबाईल मुळे तुला? अरे येतं ना लवकर। गाजरचा हलवा बनवण्यासाठी येथे आपण 1 लिटर दूध चांगल्या प्रकारे उकळून घेतलेलं आहे। या दुधामध्ये बिलकुलही पाणी टाकलेलं नाही। गाजरचा हलवा बनवण्यासाठी येथे आपण कढईमध्ये 2 चम्मच साजूक तूप टाकूया आणि या साजूक तुपामध्ये आपण आता जेवढे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तेवढे ड्रायफ्रूट आता सोनेरी रंगावर तळून घेऊया। आणि जेवढे ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे आहेत तेवढे घालू शकता। तर आपले हे काजू आणि बदाम हे आपण सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत, तर आपण आता काढून घेऊया। तर काही किसमिस घेतलेले आहेत ते साजूक तुपामध्ये आपण आता तळून घेऊया।
तर आपले किसमिसही चांगल्या प्रकारे तुपामध्ये फुगलेले आहेत आणि सोनेरी रंगही आलेला आहे। तर आपले सारे ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये तळून घेतलेले आहेत, आपण आता साईडला ठेवूया। साजूक तुपामध्ये आपण आता येथे गाजर किसून घेतलेले आहेत, ते परतून घेऊया। गाजराचा किस परतून घेत असताना गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 20, 21 21, 22, 23, 24, 25, 26, 27. अरे तसं काय करतो तू? ते पुस्तक फाटेल ना, ते खाली दे ठेवून आणि नंतर रीड कर। 28, अरे एका जागेवर बसून कर। 20, 30 30 31, 32, असा अभ्यास आहे का ओम? घोड्यावर बसून अभ्यास करतो, उभा राहून इथं कर ना। हं? त्याच्यामध्ये तुझा होमवर्क राहिलेला आहे का करायचा? गाजरचा हलवा परतून घेत असताना त्याचा जसा जसा कलर चेंज होत जाईल तसं तसं सारखं चम्मचने हलवत राहायचं आहे। तर गाजरच्या हलव्याचा कलर हा चेंज झालेला आहे, तर त्यामध्ये आपण जे गरम दूध करून घेतलेलं आहे ते ओतूया। गाजरचा हलवा बनवत असताना जास्त घाई गडबड करायची नाही आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। तर यामध्ये आपण जेवढं दूध टाकलेलं आहे ते पूर्णपणे ऑब्झर्व झालं पाहिजे आणि सारखं मध्ये मध्ये चम्मचने हलवत राहायचं आहे। 10 मिनिटाच्या नंतर पूर्णपणे आपलं हे पाणी ऑब्झर्व झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट टाकून घेऊया। तर ड्रायफ्रूट टाकल्याच्या नंतर आपण यामध्ये 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे ती टाकूया। आता ही साखर पूर्णपणे विरघळूपर्यंत सारखं चम्मचने हलवत राहायचं आहे। आई मला लई थंडी वाजते, स्वेटर घातले तरी तुला थंडी वाजते। अरे एक तर आपले सर्वांचे जेवण झालेले आहेत आणि अजून आपला हलवा बनवायचा चालूच आहे, कारण की मी स्लो फ्लेमवरच गॅस चालू ठेवलेला होता, त्यामुळे जास्त वेळ लागला। अभ्यास कंप्लीट करून घे, नंतर खेळत्या ओम सोबत। यो बापले, क्या क्या हुआ बेटा? आता चालू कर। क्या ले क्या चालू करना है? हे बघ गं, फटाके वाजती? आता काय दिवाळी काय फटाके वाजायला? ओम तुला दूध प्यायचं का? हा झोपशील ना नंतर? हा। तर संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि ओमचा दूध पिण्याचा टाइम झालेला आहे। तर दूध पिल्याच्या नंतर तो झोपी जातो। तर ओमला झोप आलेली आहे, तर त्याला आता दूध देऊन येते। सर्वांचे जेवण झालेले आहे, तर आता मी पूर्ण भांडे घासून घेते, कारण की सकाळी मला मुलांना टिफिन बॉक्स बनवायचा असतो, त्यासाठी मी पूर्ण भांडे रात्रीचेच रात्री घासून घेत असते। नाहीतर आपण जर भांडे घासून घेतले नाही तर मुलांचा टिफिन बॉक्स हा टायमावर तयार होणार नाही आणि रात्रीचे कॉकरोच झुरळ पूर्णपणे फिरत असतात जर आपण अशा पद्धतीने जर किचनवर पूर्णपणे साफसफाई करून ठेवली नाही तर आपले सकाळचेही कामं टायमावर व्हावे आणि आपलं किचनही एकदम क्लीन आणि स्वच्छ राहावे, त्यासाठी अशा पद्धतीने पूर्ण तयारी रात्रीचीच करून घेत असते। साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे, तर आपल्याला हलवा बनवण्यासाठी 10 मिनिटं तरी लागतील। 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता हलव्याचा कलर एकदम लाल असा झालेला आहे आणि पूर्णपणे यामधलं दूधही ऑब्झर्व झालेलं आहे, म्हणजे याला बिलकुलही पाणी सुटल्यासारखा हा हलवा तयार होणार नाही। हा हलवा 8 दिवस स्टोर करून ठेवू शकतात। एकदम मस्त असा साजूक तुपामध्ये आपण हलवा बनवलेला आहे। तर हलवा बनवत असताना आपण येथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि 1 किलो गाजरला आपण 1 पावशेर साखर टाकलेली आहे। एकदम परफेक्ट माप झालेला आहे।
तर आपला गाजरचा हलवा ही बनून तयार झालेला आहे आणि किचनवरचे जेवढे भांडे होते तेवढे आपण आता घासून घेतलेले आहेत। तर आपल्याला किचनही साफ करून घ्यायचं आहे। कॉकरोच आणि झुरळ होऊ नये त्यासाठी पाण्यामध्ये आपण थोडंसं डेटॉल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण किचन आपण साफ करून घ्यायचं आहे। आपल्या किचनवर कॉकरोच झुरळ किंवा उबट वास येऊ नये तर त्यासाठी मी प्रत्येक दिवशी रात्री डेटॉल टाकूनच किचन साफ करत असते आणि पूर्ण भिंतीही पुसून घेत असते, म्हणजे किचन आपलं एकदम क्लीन राहावं आणि अशा पद्धतीने आपल्या शरीरालाही अशाच पद्धतीने सवय राहावी त्यासाठी आपण अशा पद्धतीने पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे। किचनही क्लीन करून झाल्याच्या नंतर मेन पॉइंट म्हणजे आपलं बेसिंगही पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे। हे बेसिंग साफ करून घेतल्याच्या नंतर डेटॉलचं एक ढक्कन यामध्ये बेसिंगमध्ये ओतायचं आहे, म्हणजे तिथेही उबट वास येणार नाही आणि कॉकरोचही होणार नाही। तर आपल्याला उद्याची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण थोडसे वाटीमध्ये हरभरे घेतलेले आहेत, ते हरभरे आपण आता पाण्यामध्ये टाकूया आणि हिरवे वाटाणे ही काही घेतलेले आहेत। तर आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे, पांढरे वाटाणे। तर हे सारे साहित्य आपण आता मिक्स करून घेतलेले आहेत, म्हणजे सकाळच्याला आपल्याला भाजीला काय बनवायचं ते रात्रीच तयारी करून घ्यायची आहे। तर किचन मधले आपले सर्व कामे करून झालेले आहेत। आता संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत। तर आपल्याला सकाळी पाणी पिण्यासाठी तांबे पितळाच्या भांड्यामध्ये मी अशा पद्धतीने पाणी भरून ठेवत असते आणि सकाळी उठल्याच्या नंतर हेच पाणी आपण कोमट करून सर्वांसाठी पिण्यासाठी द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मंगळवारचं माझं रुटीन होतं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।